एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघूया। पुण्यामध्ये काल रात्री हिट अँड रनच्या 2 घटना घडलेल्या आहेत आणि या दोन्ही घटनांमध्ये एक पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झालाय तर एक कॉन्स्टेबल जखमी झालाय। दोन्ही घटनांमध्ये धडक देऊन अज्ञात वाहन चालक फरार झाल्याची घटना घडलेली आहे। मुंबई पुणे जुन्या महामार्गावर गस्तीवरच्या पोलिसांना एका वाहन चालकाने उडवलं। यामध्ये खडकी पोलीस ठाण्याचे बीट मार्शल गस्तीवर होते। समाधान कोळी यांचं दुर्दैवी निधन झालंय तर पीसी शिंदे हे गंभीर जखमी झाले। तर हिट अँड रनची दुसरी घटना पिंपळे सौदागरमध्ये घडलेली आहे। गणेश शिंदे या चालक कॉन्स्टेबलला अज्ञात वाहनाची धडक बसली, ज्यामध्ये गणेश शिंदे यांचा जागीच मृत्यू झालाय। हिट अँड रन प्रकरणामध्ये पोलीस कॉन्स्टेबल समाधान कोळी यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेली ही स्विफ्ट कार पुणे पोलिसांनी जप्त केली आहे आणि पुण्यातील खडकी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये ही कार आणली जाते। आपण पाहतो आहोत कारच्या पुढचा भाग पूर्णपणे जो आहे खराब झालेला आहे आणि टोईंग कारच्या सहाय्याने टोईंग व्हेकलच्या सहाय्याने ही कार या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली आहे। या कारचा नंबर आहे MH14 KL 9258। या कारनी रात्री 1:36 खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जिथे हॅरिस ब्रिज आहे त्या ठिकाणी रात्रीच्या गस्तीवरती असलेल्या 2 पोलीस कॉन्स्टेबलच्या दुचाकीला धडक दिली, ज्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल समाधान कोळी यांचा मृत्यू झाला तर दुसरे पोलीस कॉन्स्टेबल पीसी शिंदे हे जखमी झाले। या अपघातानंतर हा कार चालक फरार झाला होता। पोलीस सर्व दिशेंनी प्रयत्न करत होते। इनोवा कारनी देखील धडक दिलेली असावी असाही अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता। मात्र अधिक खोलात जाऊन तपास केला असता या लाल रंगाच्या स्विफ्ट कारनी पोलीस कॉन्स्टेबल्सच्या दुचाकीला धडक दिली असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर पोलिसांनी ही कार आणि कार चालक देखील अटक केलेला आहे। या कारमध्ये एक सिगारेट दिसते आहे। या कारच्या डॅशबोर्डच्या खाली एक सिगारेट दिसते आहे। त्यामुळे अर्थातच जो कार चालवणारा व्यक्ती आहे तो कोणत्या अवस्थेमध्ये होता याचा देखील खुलासा पोलिसांकडून होणं अपेक्षित आहे। आपण पाहतो आहोत पोलिसांनी ही कार जप्त केली आहे जी पोलीस कॉन्स्टेबल समाधान कोळी यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मनसुद्धा